चला टीम फिनिस्टा दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. क्वालिफायर क्रमांक 2 चा सामना आपण पाहतो जिथे टीम फिनिस्टा आणि त्यांच्या अगेन्स्ट शनेश्वराय रॉयल्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल स्लोअर बनचा वापर इथे पाहायला मिळाला हितेश चुरीच्या मार्फत. मितेश चुरीला आपण पाहतोय पहिला षटक हाताळताना. यावेळेसचा बॉल बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती आले 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला धाव संख्या पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ समाप्त. धाव संख्या धाव फलकावरती जोडली गेली होती मात्र 1 धाव. यावेळेसचा बॉल केवळ दिशा दिली आहे. 1 आली या चेंडूवरती. एकेरीने धाव फलक पुढे सरकवण्याचा प्रयत्न. दुसरीचा प्रयत्न केला गेला मात्र या चेंडूवरती आली केवळ आणि केवळ 1. एकेरीने धाव संख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचते. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 2 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा बॉल पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळला गेला. या चेंडूवरती आला 2. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना मितेश चुरीच्या या षटकामध्ये धाव फलक आतापर्यंत हलतं राहताना आपल्याला पाहायला मिळालं. 5 चेंडू आल्यात जिथे 5 मध्ये 5 धावा स्कोर करण्यामध्ये टीम फिनिस्टा संघाला यश प्राप्त झालंय. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर प्रितेश वर्तक बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. न्यू बॅटर सानिध्य मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले जिथे एका धावेवरती एका षटका अखेरीस 5 धावांना अखेर 1 धक्का टीम फिनिस्टा संघाला लागला. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळला गेला. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमा रेषा पार. या चेंडूवर ती आल्यात 9+4 एकंदरीत 5 धावा. एबीपीएल चौकार. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण समोरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालंय. या चेंडूवरती कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडूची ते सांगता पाहायला मिळाली. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळला गेला. या चेंडूवरती आला 2. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतोय 12 वरती. विराज कवळीला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो जिथे आतापर्यंत त्याने 3 मध्ये 7 खर्च केल्यात. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळला गेला. रनआउटची संधी मात्र फलंदाज सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये परतत असताना या चेंडूवरती आली ती मात्र 1 धाव. एकेरीने धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकताय. पुनश्च एकदा पुढे सरकून जाऊन पोहोचताय. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा 1 धाव इथे पाहायला मिळाले. 5 चेंडूचा खेळ समाप्त. 14 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. यावेळेचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटक समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त जिथे धाव संख्या 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरा षटक गोलंदाजी मार्ग होते आपण तेजस यांना पाहतोय. तेजस चौधरी. यावेळेचा बॉल लेट कट केला गेला. मागे चाला. या चेंडूवरती आले 1 धाव.
एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळालं. जाऊन पोहोचलं. एक चेंडूचा खेळ समाप्त. धाव संख्या 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 11 चेंडूचा खेळ शिल्लक आणि इथून पुढे किती धावा टीम फेनिस्टा स्कोर बोर्ड वरती लगावेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. यावेळेचा चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर निघालेला, मात्र रस्त्यामध्ये तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. झेल सुटले. या चेंडूवरती आले एक. एकेरीने धाव संख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 16 वरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 16 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा एकदा तैनात पाहायला मिळालेत. या चेंडूवरती आले एक धाव. एकेरीने धाव संख्या पुढे सरकत असताना 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. आपण पाहतोय एमसीसी क्रिकेट क्लब आगाशी आयोजित आगाशी वाडवळ प्रीमियर लीग सीझन क्रमांक 2 आणि या सीझन क्रमांक 2 च्या क्वालिफायर 2 ची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे 2 धावांनी धाव फलक पुढे सरकत असताना 4 चेंडूचा खेळ समाप्त, जिथे 19 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल कट केला गेलाय. मागून बॅकअप येत असताना आतापर्यंत या चेंडूवरती एक खर्च गेली धाव फलक पुढे सरकत असताना 20 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा बॉल सरळ मैदानाच्या बाहेर धाडून दिलाय. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 2 तेजस मैदानाच्या बाहेर. तीन षटकांचा खेळ समाप्त. 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण या AVPL मध्ये 2 संघ पाहतो जिथे क्वालिफायर 2 मध्ये आल्यात. पहिला संघ जिथे नाणेफेकीचा कौल जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला टीम शनेश्वराय रॉयल संघाने. शनेश्वराय रॉयल संघाचा विचार करता मान्य श्री राहुलजी कवळी साहेब यांच्या मालकीचा संघ शनेश्वराय रॉयल्स आपल्याला पाहायला मिळतो. तर टीम फेनिस्टा विशालजी पाटील यांच्या मालकीचा संघ टीम फेनिस्टा आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेचा बॉल चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर सीमा रेषा पार आलाय. AVPL चौकार. यावेळेचा बॉल लाईन खरा पाहायला मिळाले. धावसंख्या पुढे सरकत असताना एक चेंडूचा खेळ समाप्त. 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज लागली आहे. एक धाव घेतली गेली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या एकंदरीत स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाली. जाऊन पोहोचली आहे 26 वरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त, जिथे 6 धावा आतापर्यंत गौरव वर्तक यांनी खर्च केल्यात. यावेळेचा बॉल ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चांगलं पाहायला मिळालं. तिथे कव्हरच्या रिजल्ट मध्ये सातत्याने चांगलं क्षेत्ररक्षकाच्या मार्फत पाहायला मिळालं. 27 धावा पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ रनआउटची संधी निर्माण. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. सत्तावीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडूचा खेळ अजून या इनिंग मध्ये शिल्लक आहे. यावेळेस ऑन साइडला खेळला गेलाय. रनआउटची पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. खराब क्रिकेट इथे पाहायला मिळतं. या चेंडूवरती आल्या तब्बल 3 धावा. ऍक्शन रिप्ले ऑन साइडला खेळला गेला. मितेश चोरी यांच्या जवळ चेंडू गेला. 1 आली.
तद्वर मात्र फेकी केली गेली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला, 2 कंप्लीट केल्या गेल्या आणि डायरेक्ट हिटच्या प्रयत्नामध्ये 1 धाव तिथे आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या एकंदरीत 3 ने वाढली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, 30 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. गॅप मध्ये चाललाय. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावसंख्या एकंदरीत पाहायला मिळते ती मात्र 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी लक्ष्य टीम शनैश्वर रॉयल संघासमोर 32. 4 षटकामध्ये विजयासाठी 32 ची आवश्यकता. दुसऱ्या इनिंग्सला जिथे सुरुवात होत असताना आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या तब्बल स्कोर कार्ड वरती लगावली गेली 31. विजयासाठी 32 चं लक्ष्य. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये मितेश छुरी आणि तेजस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू टॅप केला गेला. पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा. दुहेरीने धावसंख्येचा श्री गणेशा आपल्या इथे पाहायला मिळतो. 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त होत असताना आपण पाहिला. यावेळेसचा चेंडू लाईन खराब पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेलाय. व्हाईट बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचले 3 वरती. यावेळेस हलक्या हाताने खेळला रनआउटची संधी मात्र फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचत असताना धाव फलक जाऊन पोहोचतोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 4 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेला. व्हाईट बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या एकंदरीत 2 चेंडू खेळ समाप्त. 5 धावा पाहायला मिळतात. यावेळेस देखील ड्राईव्ह करत असताना 1 आली आहे. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना मितेश छुरी आणि तेजस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 6 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. यावेळेस बॅकफुटला येऊन जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण समोरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळालंय. निर्धाव चेंडूची ते सांगता होत असताना
यावेळेचा बॉल दुरून खेळला गेलाय, गॅप आहे मोठा, मिळत नाहीये धावांचा तोटा, आला बॅटर मितेश छुरीच्या बॅट मधून चौकार. पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या एकंदरीत 10 धावा आपल्या स्कोअर कार्ड वरती पाहायला मिळतात. जिथे आतापर्यंत चांगली फलंदाजी मितेश छुरीच्या मार्फत पाहायला मिळाली आहे. पहा नशीब बलवत्तर पाहायला मिळाला इथे मितेश छुरीचा. चेंडू जर आता इथे थोडासा आतमध्ये असता तर सरळ जाऊन यष्टांना वेधला असता. यष्टांच्या बाजूने निघून चाललाय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 10 धावा एका षटकाखेरी स्कोअर कार्ड वरती. उर्वरित 18 चेंडू विजयासाठी 22 ची आवश्यकता. अठरा चेंडू 22 ची आवश्यकता. पहिला बॉल वेगवान पद्धतीने कट केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळालेत. या चेंडूवरती आले एक धाव. एकीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धाव संख्या एकंदरीत स्कोअर कार्ड वरती जोडली गेली. एक षटक एक चेंडूचा खेळ समाप्त. 11 धावा स्कोअर कार्ड वरती. यावेळेचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा खेळलाय. या चेंडूवर देखील आली एक धाव. एकीने धाव फलक पुन्हा पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 12 धावा स्कोअर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेचा देखील लेग कटरचा वापर इथे करण्यात आला. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघत असताना या चेंडूवरती आली एक धाव. एकेरीने धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकता. पहिल्या 3 चेंडू मध्ये आतापर्यंत सानिध्य यांनी 3 धावा खर्च केल्यात. धाव संख्या जाऊन पोहोचली 13 वरती. यावेळेसचा देखील चेंडू चांगला पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूची एक धाव आली. या चेंडूवरती एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना उर्वरित चेंडू 14 आणि विजयासाठी आता 18 ची आवश्यकता. यावेळेचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळालेत. या बॉल वरती आले एक. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धाव संख्या 5 चेंडूचा खेळ समाप्त. 15 धावा स्कोअर कार्ड वरती. येणारे 13 चेंडू विजयासाठी 17 ची आवश्यकता. लास्ट बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी निर्माण झाली होती मात्र क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालाय. या चेंडूवरती आली एक. विजयासाठी आता उर्वरित चेंडू 12 बनवायच्या 16. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा इथे स्कोअर कार्ड वरती आपण पाहतोय. विजयासाठी उर्वरित चेंडू 12 आणि बनवायच्या 16. आतापर्यंत केलेलं काम आणि इथून पुढे करायचं काम अगदी सेम आहे. मात्र साहिल पाटील त्याच्यावरती आता सर्वांच्या नजरा असतील. कारण साहिल पाटील महत्वपूर्ण षटक घेऊन आला या सामन्यातील. जिथे 12-16चं समीकरण आहे. हे षटक जर चांगलं राहिलं तर पुढच्या षटकामध्ये चांगली मॅच पाहायला मिळेल. षटकाची सुरुवात. पहिला चेंडू आलाय साहिलच्या अगेन्स्ट. बॅटर मितेश छुरीच्या बॅट मधून चौकार. यावेळेचा चेंडू. या चेंडूवर देखील आली एक. आता विजयासाठी 10 मध्ये 11 ची आवश्यकता. यावेळेचा बॉल ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये तेजस चौधरी यांना माघारी परतावं लागतंय.
9 चेंडू आणि आता 11ची आवश्यकता. या चेंडूवरती आली एक धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आता उर्वरित चेंडू 8. विजयासाठी 10ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू अजून एक वेगवान फटका. चेंडू चाललाय वन बाउंस सीमा रेषा पार. आला एबीपीएल चौकार. उर्वरित चेंडू 7. आता विजयासाठी 6ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल याच्यावरती आली 1. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना हे षटक महागडं ठरलंय. याच कारणाने आता विजयासाठी उर्वरित समीकरण फक्त आणि फक्त 5 धावांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. उर्वरित चेंडू 6 आणि विजयासाठी केवळ 5 धावांची आवश्यकता. चला टीम 10 स्टार्स आपण तयार राहायचंय. हा सामना झाल्यानंतर अंतिम सामना खेळला जाईल जिथे 10 स्टार्स पर्व क्रमांक 1 चा संघ, पर्व क्रमांक 1 चा विजेता संघ पर्व क्रमांक 2 मध्ये पुन्हा एकदा अंतिम सामन्याचं तिकीट आपल्या नावावरती करत असताना पाहायला मिळाला. 6 चेंडू आणि 5 समीकरण मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती स्वतः कर्णधार प्रितेश यांना दाखल करण्यात आलाय. पहिला बॉल त्याला कट केला गेलाय. चाललाय सीमा रेषा पार आणि विजय होत असताना टीम श्री शनैश्वराय रॉयल संघ अंतिम सामना. या एकच संघ, 2 संघ एकमेकांविरुद्ध या स्पर्धेमध्ये तिसऱ्या वेळेला येताना आपल्याला पाहायला मिळतील, 4थ्या वेळेला येताना आपल्याला पाहायला मिळतील, जिथे एका बाजूला शनैश्वराय रॉयल्स तर पर्व क्रमांक 1 ची चॅम्पियन टीम 10 स्टार्स या 2 संघादरम्यान विजेता संघ परत फायनलला. गेल्या वर्षी विजेता होता परत फायनलला. आणि पहिली म्हणजे रॉयल ही शनैश्वर. चला मितेश चुरी, चला मितेश चुरी जायचं नाहीये. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आपणास दिला जाईल.